टाकराळा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने 51,000 रुपयांची आर्थिक मदत। भोकर टाकराळा अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक 28 जुलै 2024 रोजी 51,000 रुपयांची आर्थिक मदत करून सांत्वन केले। हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथे पाहुण्यांकडे आपल्या कुटुंबासह भोकरकडे परत येत असताना टाकराळा जवळ भरधाव वेगात जाणाऱ्या मोटरसायकल भोकर शहरातील वडार गल्ली येथील रहिवासी खाजा मिया हसन साहब पठाण व त्यांचे नातू सलमान अमजद यांना उडवले होते। यात या आजोबा नातवाचा दिनांक 4 मे 2024 रोजी मृत्यू झाला। या अपघातामुळे घरातील करता धरता व्यक्ती कुटुंबाचा आधार गेल्याने कुटुंब उघड्यावर आले। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली। ही बातमी भोकर विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांना समजताच यांनी दिनांक 28 जुलै रोजी या कुटुंबियांच्या घरी जाऊन भेट घेऊन कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होऊन 51,000 रुपयांची आर्थिक मदत करून कुटुंबियांना जगण्याचा आधार दिला। यावेळी दादाराव पाटील ढगे, भुजंगराव शाहूजी ढगे, जीवन नाईक चितगिरकर, संजय मेंदेवाड, गोपीराज पवार, आनंद मगरे, बालाजीराव नागेलीकर, ओंकार ढगे, मोहनराव, हनुमंतराव तोट्टेवाड आदी कार्यकर्त्यांसह गोवर्धन जाधव, नीलकंठ वर्षेवार, व्यंकट मेटकर, मैनोद्दीन करखेलीकर, मिलिंद जाधव, वहाब करखेलीकर, आशू इनामदार आदींसह वार्डातील नागरिक उपस्थित होते। आज आपण भोकर हा गावामध्ये एका माणसा जीव वारल्यामुळे त्यांचं 7 लेकरी आहे म्हणून आज आपण 51,000 रुपयाची भेट दिली। आपल्या कशाने झाली? मला पत्रकार आपले करकिलकर सरांनी सांगितलं की बाबा अशी त्याचे फार म्हणजे परिस्थिती बिकट आहे आणि त्यांचा मुलगा काल परवा वारलेला आहे आणि वडील सुद्धा त्यांचे 1 वर्षापूर्वी वारलेत। पण त्यांना 7 मुली आहेत। 7 मुलीपैकी एकाच मुलीचं लग्न झालं आणि बाकी 6 मुली लग्नाचे आहेत आणि त्यांचा रोजगार म्हणजे घरकाम करून उपजीविका चालते। त्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपले समाजामध्ये बांधिलकी असल्यामुळे व गरिबाला मदत करण्याची आपली वृत्ती असल्यामुळे आपण आज येऊन कुटुंबियाचं सांत्वन करून त्यांना माझ्याकडून 51,000 रुपयाची मी भेट दिलेली आहे। यापूर्वी आपण भोकर तालुक्यातील लांबखामी ह्या गावामध्ये 31,000 रुपयाची एका बैलला साप चोरा म्हणून दिली। त्या पद्धतीने आता ते कल्पना लागली की शेतकऱ्याचा कसा विषय असते। मी मूळ म्हणजे मी शेतकरीच आहे, मी काही श्रीमंत किंवा मी हे राजकारणी नाही। कारण का ज्यावेळेस आम्ही शेती करायचो त्यावेळेस पेरणीला सुद्धा पैसे राहायचे नाही। एखाद्या वेळेस पेरणी जर डबल झाली तर मार्केटमधून कुठेतरी पैसे काढायचे, आपण काढून पुन्हा पेरणी करायची, पुन्हा ते नंतर व्याजाने आपण पैसे द्यायचे। त्यावेळेस शेतकऱ्याची हाल कशी असते की मूळ शेतकरी असल्यामुळे मला माहित असल्यामुळे व त्या शेतकऱ्याचा अचानक बैल वारला आणि पुन्हा त्याचा आऊत बंद असल्यामुळे चला आपण आपल्या हातात जेवढे गरीब शेतकऱ्याला मदत करता येईल म्हणून आपण ते 21,000 रुपये त्यांना भेट दिली। नाही, आपल्याकडून आता समाजकार्य जास्त वाढत आहे, त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? नाही, समाजकारण पहिल्यापासूनच करता वाढायचा काही विषयच नाही। जिथं परिस्थिती आहे त्या पद्धतीने आपण जेवढं होईल तेवढं आपण आपल्या पद्धतीने मदत करतो। आपण विधवा महिलांना 240 विधवा महिलांना आपल्या भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5,000 रुपये आणि काकणचोळी पण या अगोदर पण झालेले आहेत। म्हणजे असं नाही व्हायला नको की आताच का व्हायला, मागच्या 2-3 वर्षापासून पण हे कार्य चालू आहे। धन्यवाद। ते टाकाला रोड पे ठहरे थे, मेरे को 5 लड़कियां, एक लड़का था, शोहर नहीं है, 2 साल होगा। हम ऑटो के पीछे ठहरे तो गाड़ी वाले ने आके हमें उड़ा दिया। घर में कोई भी कमाने वाले नहीं थे, हमारे अब्बास थे, अब उन्होंने भी चले गए। शोहर भी चले गए, 2 साल होगा, शोहर भी चले गए। दादाराव पटेल ने 51,000 दादाराव पटेल ने 51,000 की हमको मदद करे। दादाराव पटेल ने हमको आके 51,000 की मदद करे, हम उनकी शुक्राना करते हैं।